ओम नमः शिवाय। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आणखी एका मनोरंजन व्हिडिओमध्ये। आता आपण 12 ज्योतिर्लिंगापैकी एक म्हणजेच भीमाशंकर या ज्योतिर्लिंगाबद्दल माहिती पाहणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण पहा। भारतात असलेल्या 12 ज्योतिर्लिंगापैकी महाराष्ट्रात 5 ज्योतिर्लिंग आहेत। 12 ज्योतिर्लिंगापैकी भीमाशंकर हे 6वे ज्योतिर्लिंग आहे। भीमाशंकर हे धार्मिक पर्यटन स्थळ पुण्यापासून जवळपास 110 किलोमीटर एवढ्या अंतरावर आहे। महाराष्ट्रातील प्रमुख भीमा नदी या ठिकाणी उगम पावते। भीमा नदीचे उगमस्थान असलेले क्षेत्र समुद्र सपाटीपासून 3500 फूट उंचीवर घनदाट जंगलाने वेढलेले आहे। भीमाशंकर हे मंदिर 1200 वर्षापूर्वीचे असून हे मंदिर हेमाडपंथी बांधणीचे आहे। मंदिराच्या छतावर आणि मंदिराच्या खांबावर अतिशय सुंदर नक्षीकाम पाहायला मिळते। तसेच या मंदिराच्या परिसरामध्ये आपल्याला शनी मंदिर देखील पाहायला मिळते। भीमाशंकर या ज्योतिर्लिंगाला मोटेश्वर महादेव या नावाने ओळखले जाते। भीमाशंकर या मंदिराची स्थापना नाना फडणवीस यांनी केली होती। महाराष्ट्राच्या पर्वत रांगेत वसलेले हे ठिकाण संपूर्ण भारतात खूपच प्रसिद्ध आहे। या मंदिरातील शिवलिंग हे 3.250 फूट उंचीवर स्थित आहे। मंदिरातील शिवलिंग अतिशय मोठा आहे म्हणून याला मोटेश्वर महादेव असे म्हणतात। भीमाशंकर हे धार्मिक पर्यटकासाठी आणि ट्रेकिंगसाठी उत्तम ठिकाण आहे। पुणे जिल्ह्यातील हे महत्त्वाचे पर्यटन स्थळ मानले जाते। या शिवलिंगाच्या सेवेसाठी जगभरातून बरेच पर्यटक येत असतात। हे मंदिर भगवान शिवाला समर्पित आहे म्हणून दरवर्षी शिवरात्रीला भाविकांची गर्दी पाहायला मिळते। शिवरात्रीशिवाय इतर धार्मिक उत्सव सुद्धा साजरे केले जातात। या मंदिराजवळ भीमाशंकर अभयारण्य आहे। येथे येणारे बरेच पर्यटक या अभयारण्याला भेट देत असतात। मित्रांनो, तुम्हाला या ज्योतिर्लिंगाला पोहोचण्यासाठी बस, टॅक्सी, प्रायव्हेट गाड्यांची सोय आहे। जर तुम्ही रेल्वेने प्रवास करणार असाल तर भीमाशंकर जवळ कोणतेच रेल्वे स्टेशन नाही, त्यामुळे तुम्ही रेल्वेचे प्रवास करणे अवश्य टाळा। मित्रांनो, भीमाशंकर या ज्योतिर्लिंगाबद्दल थोडीशी माहिती तुम्हाला आवडली का? या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, जेणेकरून अशाच नवीन पर्यटन स्थळाबद्दल माहिती आपल्यापर्यंत येत राहील। तोपर्यंत धन्यवाद।